नमस्कार, मी स्वाती काडेकर माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप 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 स्वागत करीत आहे। आज आपण फ्लावर, बटाटा आणि वाटाण्याची मिक्स भाजी कशी बनवायची ते बघूया। त्यासाठी 1 वाटी फ्लावर, 1 वाटी बटाटा आणि 1 वाटी वाटाणा मी घेतला आहे, 1 टोमॅटो। या भाज्या आपण आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। नंतर त्यात 1 ग्लास पाणी घालायचे, चवीनुसार मीठ, अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि पाव चमचा हळद। यात हळद मीठ टाकल्यामुळे भाजीला छान चव येते। हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरला एकच शिट्टी काढायची आहे, जास्त शिट्ट्या काढायच्या नाही आहेत। हे बघा, आपण आता एक शिट्टी काढून घेतली आणि लगेच गॅस बंद करून त्यातली वाफ आहे ती पण काढून घ्यायची, कारण त्या वाफमध्ये भाज्या जास्त शिजू शकतात, त्यामुळे ती वाफही काढून घ्यायची। आपण एक कढईत शिजवू शकतो, पण कुकरला लवकर होतं म्हणून मी कुकरमध्ये शिजवलेत। हे बघा, या प्रकारे भाज्या शिजवून घेतल्यात। नंतर तवा गरम करून त्यावर अर्धी पळी तेल टाकून खडे मसाले म्हणजे दालचिनीचा तुकडा, 4 विलायची, लवंग, मिरी हे थोडंसं तेलात परतून घ्यायचे, भाजून घ्यायचे। नंतर हे काढून घ्यायचे आणि त्याच तव्यावर आपण आता कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा थोडा सोनेरीने थोडा काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, कारण गावाकडे चुलीत कांदा भाजतो त्यामुळे भाजीला खूप छान चव येते। पण आपण आता तव्यावर भाजते त्यामुळे थोडासा काळपट आणि थोडासा सोनेरी होईपर्यंत कांदा छान भाजून घ्यायचा आहे। या प्रकारे कांदा आपण भाजून घेतला आहे। कांदा आता काढून घ्यायचा आहे। कांदा काढून झाला की लगेच गॅस बंद करायचा आणि तापलेल्या तव्यावरच फक्त खोबरं भाजून घ्यायचं आहे, कारण खोबरं किसल्यामुळे बारीक असतं त्यामुळे ते करपू शकतं, म्हणून गॅस बंद करून मगच खोबरं भाजायचं। 4 चमचे खोबरं मी घेतले, 4 माणसांसाठी भाजी बनवते, तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता मिक्सरच्या भांड्यात ही मसाले आपण आता बारीक करून घेऊ। एक भाजलेला मध्यम आकाराचा कांदा, 10-12 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, भाजून घेतलेलं खोबरं 4 चमचे आणि खडे मसाले जे आपण भाजून घेतले होते, 4 विलायची, 4 लवंग आणि 4 मिरी, थोडीशी कोथिंबीर, पाव चमचा हळद, लाल मिरची पावडर 1 चमचा, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला। गरम मसाला थोडासा कमी घेतला आहे, कारण आपण खडे मसाले वापरले त्यामुळं। आणि थोडंसं पाणी घालून मसाला छान बारीक वाटून घ्यायचा आहे। हे बघा, या प्रकारे मसाला बारीक करून घेतला आहे। आता कढईत तेल गरम करून घ्यायचे, 1 पळी तेल मी घातले, त्यात जिरं अर्धा चमचा, जिरं तळलं की आपण जो मसाला करून घेतला आहे तो घालायचा आहे आणि मसाला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे मध्यम आचेवर। हे बघा, लाईट गेल्यामुळे थोडासा अंधार पडला आहे, भाजीला आपलं छान तेल सुटलं आहे। आता आपण ज्या भाज्या शिजवून घेतले त्या मी यात घालते। हे थोडंसं मिक्स करून बघायचं, थोडं घट्ट वाटते त्यामुळे मी यात थोडंसं गरम पाणी घालते। मी अर्धा ग्लास पाणी घातले, तुम्ही गरजेनुसार घालू शकता किंवा गरज नाही वाटली नाही घातलं तरी चालतं। यात आता थोडंसं मीठ घालायचं आहे, मीठ बेताने घालायचं आहे, कारण भाज्या शिजताना आपण मीठ घातलं आहे। हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजीला छान उकळी येऊ द्यायची आहे। भाजीला छान उकळी आली की त्यावर थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं आणि 5 ते 7 मिनिट मंद आचेवर भाजी छान शिजवून घ्यायची। मंद आचेवर भाजी शिजवल्यामुळे तरी छान येते, तेल छान सुटतं। अशी भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा। आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।